हॅलो, वेलकम टू आयुर्स्पिक्स. तर आज आपण एक पॉडकास्ट घेऊन येतोय. ते म्हणजे वैद्य डॉक्टर दशनील कमाविजदार सर यांच्यासोबत. सरांचा 10 वर्ष इतका आयुर्वेदामध्ये अनुभव आहे आणि सर आयुर्वेदामध्ये MD आहेत, पीडियाट्रिक्स या ब्रांचमध्ये. आणि तर आपण आयुर्वेदामधले ट्रूथ्स अँड मिथ्स हे आज डिकोड करणार आहोत. तर सर्वात पहिला प्रश्न सर मला असं विचारायचा होता, की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि खूप लोकांना असा प्रश्न पडतो, की आयुर्वेदाच्या औषधी म्हणजे गरम औषधी. तर मग चंदन जरी दिलं तरी ते त्यांना रिॲक्ट करतं असंच वाटतं. तर मग याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप छान प्रश्न आहे. हा मिथ लोकांचा फक्त आयुर्वेदाबद्दल नाही, तर ॲलोपॅथीबद्दलही आहे किंवा बाकीचं. त्यांना असं वाटतं औषध म्हणजे फक्त गरम असतं. पण आयुर्वेदाबद्दल जर सांगायचं तर की आयुर्वेदिक औषधीबद्दल जर सांगायचं, तसं आयुर्वेदात फक्त गरम नाही, तर थंड आणि समशीतोष्ण अशा पण औषधी सांगितलेल्या आहेत. म्हणजे जसं चंदन हे सगळ्यांना माहिती आहे की थंडच आहे, तशा रक्तपित्त नावाचा एक अध्याय आहे ज्याच्यात नाकातून ब्लिडिंग किंवा शरीरातून कुठूनही ब्लिडिंग होतं आणि सगळ्यांना माहिती आहे उन्हाळ्यात होतं. याच्यामध्ये 45 अशा औषधी ज्या फक्त शीत गुणाचे आहे, म्हणजे थंड अशा आहेत. तर हा आयुर्वेदाबद्दलचा जर गैरसमज लोकांना वाटते की औषधी फक्त गरम असतात, तर हा शुद्ध गैरसमज आहे. पण याच्यावर मला एक हासा पण येतो की जे लोक आयुर्वेदाच्या औषधीला गरम म्हणतात ते लोकच नंतर आवळ्याचं सरबत, खसचं सरबत, कोकमचं सरबत हे पितात आणि म्हणतात थंड व्हायला पाहिजे म्हणून. मग हे आयुर्वेदातलंच औषधी आहे ना. मग तिथे कुठे मग असं होणार आहे? मग तुम्ही जेव्हा वैद्याकडून औषध घेता, जो की एक डिग्री होल्डर वैद्य असतो, तो तुमची प्रकृती परीक्षण करतो, देश बघतो. कारण की आयुर्वेद सांग दुष्यम देशम, म्हणजे देश बघावा मग औषधी द्यावा. मग देश जर उष्ण आहे तर मग वैद्य का गरम औषधी देणार? बरोबर आहे. आणि किती काळापर्यंत औषधी वापरल्या जाते त्याच्यावरही गरम होतं. लाईक आयुष काथ चालू होता कोविडच्या काळामध्ये. तो आयुष मंत्रालयाने सांगितलं होतं की 3 दिवस घ्यावा अथवा 7 दिवस. 7 लोकांनी एक एक महिना घेतला आणि मग नंतर म्हणाले की गरम झालं. ऑब्विस गरम होणार. तुम्ही इंडिकेशनच्या पलीकडे जाऊन ते जास्त औषधी घेतले, तर असे काही लोक स्वतः चुकतात किंवा काही मिथ्स असतात आणि अशा गडबडी आयुर्वेदाबद्दल होतात. ओके. तर सर दुसरा प्रश्न म्हणजे असा, की जनरली लोकांना असं वाटतं, की नको बाबा आयुर्वेद औषधी नाही घेऊ, खूप पथ्य असतं. तर खरंच हे पथ्य त्या औषधीला आहे, की त्यांच्या त्या व्याधीला असावा? छान. पथ्य आणि अपथ्याबद्दल कसं आहे ना, आपण जर त्याची व्याख्या बघितलं, पथ्य म्हणजे रस्ता. तुम्हाला कुठे पोहोचायचं असेल ते विशिष्ट रस्ता पकडावा लागेल. म्हणून पथ्य म्हणजे काय खावे आणि अपथ्य म्हणजे काय खाऊ नये. मी नेहमी पेशंटला एक्झाम्पल देतो, जर तुम्हाला स्वास्थ्याकडे बघायचं आहे किंवा स्वास्थ्याकडे वळायचं आहे तर तुम्हाला तो रस्ता पकडावा लागेल. एक्झाम्पल, तुम्हाला भंडारा जायचं आहे, तुम्ही अमरावतीचा रस्ता पकडला तर कधी भंडाऱ्याला पोहोचणारच नाही. तो फिरत राहाल. तसंच पथ्या केले तरच तुम्ही व्याधी बरे व्हाल. एक्झाम्पल, सर्दी झाली आणि आपण आईस्क्रीम किंवा थंड खाणं बंद करतो, साहजिकच. का? आयुर्वेद त्या औषधी घेतोय सर्दीसाठी म्हणून की सर्दी आहे म्हणून? सर्दी आहे म्हणून. बरोबर, कारण की थंडीने वाढणार. असंच असतं आयुर्वेदात सूक्ष्मपणे विचार केला जातो की हा व्याधी तुम्हाला कसा आलाय, त्याच्यासाठी तो कुठला दोष वाढवणार, त्या दोषा रिलेटेड ते पथ्य असतात. आणि लोक म्हणतात की पथ्य करावेच का? तर पथ्य करावे. आणि का बरं करावे? जसं आता एक्झाम्पल, तुम्ही या भिंतीवर डोकं आपटताय आणि तुम्हाला पाहिजे की मला लागायलाच नको, तर कसं नाही लागणार? एक तर तुम्ही डोकं आपटूच नका, अथवा पूर्ण शस्त्र घाला आणि मग आपटा. तर ते शस्त्र जे असतात दॅट इज पथ्य. ओके. खूप छान सर. तर मला अजून एक असं वाटतं, की आज ना म्हणजे आजकाल पूर्ण किराणा दुकान असो किंवा कुठे पण असं स्टॉल लावून लोकं बसतात, तिथून औषधी घेतात. मग 1-1 लाखाचे का नको घेऊ? आणि मग म्हणतात, की "अरे, आम्ही तर जडीबुटी घेतोय, ही तर आयुर्वेदच आहे, मग तरी पण आराम का होत नाहीये?" आणि तिथे ते लोकं लाखो रुपये खर्च करायला तयार आहे. पण जर आपल्याकडे आले तर त्यांना असं वाटतं, की हे तर गरमच होतंय किंवा हे तर रिएक्टच करत नाहीये. तर ते काय आहे मग? आता कसं आहे, हा प्रकारावर शासनाने लक्ष द्यायला पाहिजे किंवा लोकांनी पण एक कॉमन सेन्स ठेवायला पाहिजे की ज्या गोष्टी करता शासनाने 6 वर्षाची डिग्री आणि 3 वर्षाचा MD ठेवलेला आहे, तर ते लोक औषधी असे घरी देऊन का देणार आहेत? आपल्याकडे पेशंट कोणी रेफर करतो अथवा आपण ते बघून जातो की आयुर्वेदिक औषधी घ्यायची आहे, ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर कसं? दुसरं एखादा फॉर्म्युला म्हणजे आयुर्वेद औषधं असं नाही. म्हणजे आपण इंस्टाग्रामवरही बघतो की केस काळे करण्याचं औषध, केस वाढवण्याचं औषध, वजन कमी करण्याचं औषध, पण हे बघितलंच जात नाही की आहे काय ते आणि देणारा कोण आहे. म्हणजे माझ्याकडे सर्वात खतरनाक केस अशी झालेली की एक पेशंट आला आणि तो म्हणाला की सर मी तर आयुर्वेदिक औषधी घेतल्या. म्हटलं ओके, मला वाटलं कोणी वैद्याकडनं घेतल्या असेल किंवा डिग्री होल्डर डॉक्टरकडनं घेतल्या असतील. पण ते म्हणे नाही, म्हणे माझ्या घरी आला होता आणि मला औषधी सांगितलं. म्हटलं तुम्ही बोलवलं होतं? तर म्हणे नाही, तो स्वतःच आला होता. म्हटलं कुठला डॉक्टर स्वतः येतो? बरं, मग तुम्ही डिग्री बघितली का त्याची? नाही. मग त्यांनी 1-2 दिवसांनी तपासणी केली तर माहित पडलं की तो BCom केलेला होता. म्हणजे विचार करा की तो त्याची डिग्री कुठल्या कुठे नाही आणि त्या औषधी देतोय.
म्हणजे आयुर्वेदाबद्दल का मेडिकल फील्डचा कुठलीही ब्रांच असो असं व्हायला नको. औषधी घेण्यापूर्वी त्याची डिग्री बघायला हवी. शासन पण या गोष्टीवर खूप सतर्क आहे. त्यांनी MCISM, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन असं सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे, त्यांनी स्थापित केलेलं आहे. तर ते का? कारण की एक पर्टिक्युलर ऑब्झर्वेशन असावं. लोकांनी कॉमन सेन्स लावायला पाहिजे की आपण औषधी घेतोय तर कोणाकडनं घेतोय, काय घेतोय, कशासाठी घेतोय आणि त्याच्यानंतरच औषधी घ्यायला पाहिजे. आणि म्हणजे दुसरं असं की खूप लोकांना असं वाटतं की अरे आयुर्वेदाचं औषध आहे, किती घेतलं, काय साईड इफेक्ट होणार आहे. मग जरी ताप आला असेल किंवा हातपाय दुखत असेल, कोणता तरी एक काढा दिला, कोणीतरी दिला म्हणून तो कितीही घ्यावा. तर मग खरंच आयुर्वेदामध्ये साईड इफेक्ट असतात का? हा, आयुर्वेदामध्ये जर साईड इफेक्ट हा विचार जर केला तर आपण पहिले साईड इफेक्ट समजायला पाहिजे नेमकं काय आहे. साईड इफेक्ट म्हणजे एखादी गोष्ट बरी होण्याकरता घेणे आणि त्याच्यासोबत काहीतरी येणे, दॅट इज साईड Okay. इफेक्ट. Yes. आणि रॉंग इफेक्ट हा एक प्रकार असतो की तुम्ही घेतलंय आणि ते चुकीच्या पद्धतीने घेतलंय, तुम्हाला रॉंग इफेक्ट आले. जसं आता आपण आयुष पाथाबद्दल मी म्हटलं, त्याला साईड इफेक्ट नाहीये. तुम्ही घेतले, तुम्हाला बरोबर त्यांनी त्याचं काम केलं, बट रॉंग इफेक्ट झाले. कसे? तुम्ही प्रमाणापेक्षा जास्ती घेतलं. Okay. बरोबर आहे. सेम बाकीचे रॉंग इफेक्टही असतात की तुम्ही चुकीची गोष्ट चुकीच्या जागेवर घेतली. लाईक तुम्हाला गरज शीत औषधींची होती, तुम्ही उष्ण औषधी घेतल्या. तुम्हाला तापाच्या औषधीची गरज होती, तुम्ही दुसरं काही घेऊन बसले. लोक स्वतःच्या मर्जीने बघतात प्रकृती काय आणि काही पण औषध घेऊन घेतात घरी. तर असे रॉंग इफेक्ट होऊ शकतात. साईड इफेक्ट जर आपण ह्या डेफिनेशन प्रमाणे गेले तर साईड इफेक्ट खरंच नाही आहेत. Okay. पण कितीही खाल्लं का, तर हे अगदी चुकीचं आहे. कितीही दिवस कितीही खात राहा असा प्रकार नाहीये. आयुर्वेद स्वतः सांगतो की जर तुम्ही औषध घेतलंय तर तुम्हाला अहोरात्रात म्हणजे एक दिवस एक रात्र याच्यात काही ना काही गुण यायला पाहिजे, नाही तर 7 दिवसात तर यायलाच पाहिजे, नाही तर वैद्यानं औषध बदलावं. म्हणजे इट एक्सपेक्ट सो फास्ट. ओके. सर म्हणजे आपण म्हणूनच म्हणजे पेशंटला फॉलोअपला बोलवत असतो. पण तिथेच लोकांचा असा गैरसमज होतो की अरे हा आता डॉक्टर काय पैसेच घेतोय किंवा त्याला पैसेच घ्यायचे आहेत. तर तो असा कन्सेप्ट आहे असं म्हणता येईल ना? बरोबर. म्हणजे विषय तोच असतो की अवस्था बदल होतो. हां, तुम्हाला exactly. साम अवस्था, निराम अवस्था किंवा व्याधींची अवस्था असते, त्यानुसार बदलावे लागतं. जसं उष्ण औषधींचं म्हटलं तर एका पर्टिक्युलर काही व्याधींना पर्टिक्युलर सुरुवातीच्या काळात उष्ण औषधींची गरजच असते. ते 5 दिवस 7 दिवस अवस्था बदलेपर्यंत. त्याच्यानंतर ते औषध बदलावं लागतं. ओके. ओके. तर मग ते बदलायचं असेल तर तिथे भेटावंच लागेल ना. तिथे क्लिनिकल झालं. जेव्हा बघितणार नाही, समजणार नाही की कुठे बदल झाले, मगच औषधी बदलावे लागेल. है ना? एक्झॅक्टली, बरोबर आहे. आणि मला असं वाटतं सर की आता जसं मेनली लाईफस्टाईल डिसीजेस आलेले आहेत, म्हणजे खूप सगळीकडे आपण बघतोय बीपी, शुगर, थायरॉइड म्हणजे प्रत्येक घरात झालेला आहे. तर आजच्या या नवीन व्याधींवर आयुर्वेद कसं काम करतो? खूपच छान. हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो किंवा पेशंट्सलाही पडतो की लोकांना वाटतं की हे तर नवीन व्याधी आहे, आयुर्वेदात कुठे वर्णन केले असतील की नाही. बट कसं आहे, चरक संहिता जी आपण इथे ठेवलेली आहे, चरक संहितेच्या सूत्रस्थानात ते सांगून गेले की व्याधीच्या नावाला महत्व नाहीये. दोष हे 3च आहे, हे नेहमी 3च राहणार आहेत. शरीराला पकडून ठेवणारे धातू जे आहे ते 7 ते 7च राहणार आहे. तर यांच्यामध्ये विकृती कुठल्याही पद्धतीने आली तर ती आपण याच्या पद्धतीने करेक्ट करू शकतो. सो डिसऑर्डर वर्ड वापरलाय तू. लाईफस्टाईल डिसऑर्डर. तिथं ऑर्डर बिघडलाय. कशाचा? बरोबर आहे, दोष आणि धातूंचा. तो कोण करेक्ट करणार? आपण कधी पण करू शकतो. त्याला नावाची काय गरज आहे? तुम्ही त्याला थायरॉइड म्हणा, ग्रंथी म्हणा, तुम्ही त्याला वेगळं कुठलाही नाव द्या. पण दोषांना करेक्ट केले, दोषांना बॅलन्स केले आणि त्याला मेंटेन ठेवलं तर डिसऑर्डर तुमचा ऑर्डरमध्ये येणार आणि तुम्ही पण ऑर्डरमध्ये चालणार. ओके. म्हणूनच आपण म्हणतो ना की आयुर्वेदामध्ये प्रत्येक असं नाहीये की एखादा ताप आला तर पॅरासिटामॉल घेऊन घ्या. आपण प्रत्येक व्यक्तींचं सगळं बघून देत असतो. ते हे यामुळेच. ते यामुळेच. आणि सर एक हा प्रश्न असतो की म्हणजे खूप लोकांना गैरसमज आहे ऍक्च्युली याबद्दल की हे लोक भस्म वापरतात. मग ते मेटल्स आहे. मग मेटल्स तुम्ही खायला कसं देताय? तर हा कन्सेप्ट काय आहे? बरोबर. मेटल्स आयुर्वेदात वापरले जातात. त्याला रसशास्त्र असं म्हटलं जातं. रसशास्त्राचं अंडर येतं आणि ते खूप असं प्रगत असं शास्त्र आयुर्वेदातलं, ज्याला आपण वापरतो. मेटल्स फक्त आयुर्वेदातच वापरले जातात असं नाही, ॲलोपॅथीतही वापरले जातात बरेचसे असं मेटल्स. एक्झाम्पल कॅल्शियम आणि आयर्न काय आहेत? आपण सप्लिमेंट म्हणून घेतोच. बट ते तिकडे साईड इफेक्ट देत नाही, मग आपल्याकडे साईड इफेक्ट देतात असं म्हणतात लोक. प्रश्न असा एक तर पहिले चुकीच्या जागेवर होतं. घरी येऊन कोणी आला, हम आपको विशिष्ट प्रकार के भस्म देंगे और आप ठीक हो जाएंगे असं म्हणतात आणि अत्यधिक प्रमाणात ते भस्म वापरले जातात. जसं सुवर्ण भस्मचं घेऊया. सुवर्ण भस्माचा ऍडल्ट डोस 30 mg आयुर्वेदात सांगितलंय. ओके. आणि लोक 1 ग्राम पर डे देतात. थिंक म्हणजे किती टाइम्स आहेत. आणि असं जर दिलं असेल तर मग किती महाग तर होणारच, जाऊ द्या, पण साईड इफेक्ट येणारच. सो प्रमाणबद्धता जी आयुर्वेदात सांगितलं, पर्टिक्युलर डोसिंग, तो खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं महत्वाचं प्युरिफिकेशन. प्रत्येक मेटल्सचे जसे साईड इफेक्ट आहेत तसं आयुर्वेदात त्याचं प्युरिफिकेशन दिलेलं आहे. तुम्ही शोधन जेव्हा त्याचं करता, त्याचं परफेक्ट शोधन जर झालं तर त्या शरीरामध्ये
ऍब्झॉर्ब छान होतं, Quickly absorb. त्याचे साईड इफेक्ट्स येत नाही आणि ते काम चांगलं करतं. सो द प्युरिफिकेशन ऑफ मेडिसिन खूप इम्पॉर्टंट आहे. कुठूनही काही घेण्यापेक्षा ते व्यवस्थित कंपनीचं असावं, चांगल्या वैद्यांनी बनवलेलं असावं, तर मग त्याचे साईड इफेक्ट नक्कीच येत नाही. प्रमाणबद्धता ही नेहमी लक्षात ठेवायची. जर तुम्ही कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्ती कराल तर ते साईड इफेक्ट देणारच आहे. आणि तुम्ही विषही जर प्रमाणात दिलं तरी ते तुम्हाला फायदाच करणार करतं. आहे. तसंच जर सुवर्णावरून आठवलं की स्वर्ण हे आपण सुवर्ण म्हणतो, तो खरंच बाळाला पहिल्या दिवसापासून दिला पाहिजे का? आणि जर तो खरंच द्यायचा आहे तर ते कन्सेप्ट काय? म्हणजे ते लोकांना असं वाटतं की ते पोलिओ डोस सारखं काहीतरी आहे. पण ते एक्झॅक्टली आयुर्वेदामध्ये काय म्हटलेलं आहे? एक्झॅक्टली. आता याचं मी एक लॉजिकल आन्सर देतो, की स्वर्णप्राशन जे आहे लोक महिन्यातून एकदा द्यावं, पुष्य नक्षत्रावर द्यावं. बरोबर आहे, पुष्य नक्षत्रावर पुष्य चांगलं असं नक्षत्र त्या दिवशी द्यावं. बट आयुर्वेदात मासात परम वेधावी आणि षडमाता श्रुतधर सांगितलंय. एका मासात बुद्धिमान होतो. बुद्धिमान म्हणजे एकदम तो असा होतो का? नाही, असं तिथं अपेक्षा नाहीये. बुद्धिमान म्हणजे काय? त्याचं ब्रेनवर काम होतं. तर एका महिन्यात तुम्ही एकदाच दिलं तर कुठलं असं औषध आहे जगातलं की ते एका दिवसात तुमचं बुद्धिवान? लॉजिकली नाहीये. हे लेमेनलाही समजायला पाहिजे. म्हणून तो रोज देण्याची पद्धत आयुर्वेदात सांगितले. तो संस्कार आहे. तुम्ही संस्कार एक दिवस केला आणि 29 दिवस त्याला मोकळं सोडलं अशाने त्याच्यावर काही फरक येणार नाही. लॉजिकली स्वर्णप्राशन हे रोजच द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे बिईंग अ पेडियाट्रिशियन मी माझ्याकडे पेशंट आले, मी पुष्य नक्षत्राला देतो, पण त्यांना सांगतो आजपासून नक्षत्र सुरुवात छान आहे करा. म्हणून सुरुवात करा आणि पुढे जा. जसं अक्षय तृतीयेला आपण सोनं घेतो, बरोबर आहे, तसं तसं पुष्य नक्षत्रावर तुम्ही स्वर्णप्राशन चालू करा. म्हणजे त्याच्या जीवनात एक चांगली सुरुवात तुम्ही केली आणि ती सतत ठेवा. आणि साऊथला एक कॉलेज आहे एसडीएम म्हणून, तिथे रिसर्चही झालेला आहे सुवर्णप्राशनावर. तर त्यांनी सुवर्णप्राशनावर रिसर्च काय केलाय की एक दिवस दिलेल्या पोरांना काय फरक पडतो आणि 6 महिने रोज दिलेल्यांना काय फरक पडतो. तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी 10 लाख पोरांवर हा स्टडी केला. तर 5 लाखांना त्यांनी फक्त 1 ड्रॉप दिला महिन्यातून आणि 5 लाखांना रोज दिलं. तर त्यांच्या लक्षात आले की त्या एज ग्रुपमध्ये ते 5 लाख पोरं आहे ज्यांना रोज 6 महिने देण्यात आलं, त्यांची सगळ्या गोष्टीतच चेंज जास्ती आला. आता विषय कसा आहे की सुवर्ण, घृत आणि मधु असं मिक्स करून दिलं जातं. तर सुवर्ण आणि मधु तर विरुद्ध आहे बा. मग कसं? एक तर विषम प्रमाणात दिलं जातं, त्याच्यामुळे त्याचे त्रास होत नाही. पण समप्रमाणात दिलं तर विष आणि सुवर्णाचं अँटीडोट, सुवर्ण हा विषग्न असं कार्य करतो आणि विषग्न कार्य केल्याने सुवर्णप्राशन हे चांगलं शरीराला काम करतं. ते इम्युनिटी, बुद्धी, एकाग्रता, शरीराची ओव्हरऑल डेव्हलपमेंट या सगळ्यावर काम करतं. म्हणून मॉरल ऑफ द स्टोरी, स्वर्णप्राशन हे रोज द्यायला पाहिजे, एक दिवस नाही. आता हा खूप कॉमन लोकांना प्रश्न असतो की आयुर्वेदाला काय असतं, वेळ लागतो. आयुर्वेद औषध घेतला ते काय, मग किती घेतच राहावं लागतं वर्षानुवर्ष, तेव्हा कुठे जाऊन फायदा होईल? तर सर खरंच यावर लोकांना समजेल असं तुम्ही एकदम उत्तर द्यायला हवं. तुम्ही वर्षानुवर्ष म्हटलं, पण आयुर्वेदाबद्दल तर असं मुश्किलपणे म्हटलं जातं की आजोबांनी खाल्लं तर नातवाला गुण येतो. म्हणजे एक अख्खी जनरेशन, 2 जनरेशन जाते असं होतं. पण तसं नाही. जसं मी आताच तुम्हाला थोड्या वेळ पूर्वी बोललो की आयुर्वेदात सांगितलं अहोरात्रात, म्हणजे एका दिवसात गुण यायला हवा, देन ते तुम्हाला खरं आयुर्वेद किंवा तुमचं औषध लागलेलं आहे असं म्हणतात. तर 24 तासात रिझल्ट यावा म्हणजे आयुर्वेद स्वतः लेट नाही आहे आणि त्याला अपेक्षितही नाहीये की तुम्ही लेट राहावं. दुसरं, आपल्याकडे बरेच पेशंट येतात, त्यांना खूप वर्षापासून व्याधी असतात, त्याच्यामुळे ते खूप लेट येतात. कारण की आयुर्वेदाला सर्वजण सर्वात शेवटचा ऑप्शन म्हणून चूज करतात. 25 वर्षाची कमरेची दुखणं आहे आणि आपल्याकडे तर डॉक्टर साहेब खूप दुखणे, मला बरं करावं. आता एक्झाम्पल घ्या, 25 वर्षाचं दुखणं तुम्ही त्याला 25 दिवसही देत नाही तर तो कसा बरा होणार? बरोबर आहे. तर एक तर अर्ली आले तर कुठलंही पॅथी असो तुम्हाला व्याधी रिझल्ट लवकरच येणार. आणि आयुर्वेदाने स्लो जर म्हटलं तर 25 वर्षाचा व्याधी जर तुमचा 25 दिवसामध्ये इफेक्ट देतोय, इट मीन्स तो फास्टच आहे. दुसरं, आयुर्वेदात अशा बऱ्याचशा औषधी आहेत ज्या खूप फास्ट काम करतात किंवा बऱ्याचशा पॅथीज आहेत, बऱ्याचशा प्रोसिजर्स आहेत त्या खूप फास्ट काम करतात. जसं विद्ध कर्म झालं, अग्निकर्म झालं, जे आपण पेन मॅनेजमेंटमध्ये खूप फास्ट रिझल्ट देतात. पोट्टली कल्पनाच झाल्या ज्या आयुर्वेदामध्ये स्पीडली रिझल्ट देतात. बट लोक जेव्हा स्पीडनी आपण सांगतो तर लोकांचं एक असतं की नाही, आता मला प्रत्येकच व्याधीत फास्ट पाहिजे आहे ना. आता जसं थायरॉइडचं पेशंट येतात आणि ते किमान 12 वर्षापासून थायरॉइडची औषधी खातात आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आयुष्यभर घेतच राहणे आहे. मग आपण आपल्याकडे दिलं तर प्रश्न तोच पडतो लोकांना की मग 6 महिने, बापरे 6 महिने अजून मला खावेच लागतील. पण 10 वर्ष आणि 6 महिने म्हणजे काही कॅल्क्युलेशनच नाहीये. सो एक हा मिसकन्सेप्शन आहे. आणि एक व्याधी अनुसार पण गोष्टी असतात की त्या कशा कराव्यात, कशावर काम कसं करावं. जर व्याधी खूप मोठा असेल तर ऑब्व्हियसली तो टाइम टेकिंगच राहणार आहे
आणि व्याधी जर छोटा असेल तर नक्कीच तो लवकरच बनावणार आहे. राहिली गोष्ट इमर्जन्सी सारख्या कंडिशन, तर तिथे पण आयुर्वेदाने खूप छान काम करता येतं. ते इंटिग्रेशन घ्यावं लागतं बऱ्याच वेळेला, की तुम्हाला इन्स्ट्रुमेंट सपोर्ट लागतं किंवा त्यापेक्षा जर अजून असेल तर दुसऱ्या पॅथींची औषधींची मदत घ्यावी लागते. मग त्याच्यानुसार सेटल करून इंटिग्रेशन पण जावं लागतं. पण आयुर्वेदाने खूप उशिरा गुण येतो हा खूप मोठा गैरसमज आहे. नाहीतर असं असतं तर कुठल्याच आयुर्वेद डॉक्टरकडे कधीच पेशंट नसते. एकदम बरोबर आहे. तसंच सर एक प्रश्न हा पण असतो, की म्हणजे खूप पेशंट असं म्हणतात, की आमचं ॲलोपॅथी सुरू आहे आता. तर मग आता आम्ही त्याच्या सोबत आयुर्वेद घ्यायला पाहिजे की नाही? किंवा कोणती पण होमिओपॅथी का नसो, सोबत तिन्ही औषधी घेतल्या तर एक काय फरक पडू शकतो, की घ्यायला पाहिजे की नाही कंप्लीटली? बघा, इंटरॅक्शन हा विषय याला म्हटलं जातं. पण इंटरॅक्शन होण्याकरता काही विशिष्ट अशा कंडिशन असतात जिथे होतात, जिथे नाही होत. पण जर 2 पेथीच्या मेडिसिन जर म्हटल्या तसं कुठलंच इंटरॅक्शन होत नाही. अच्छा. जसं ॲलोपॅथीचा वर्किंग मोडच वेगळा आहे, की ते लोकं अँटी असं काम करतात. Yes. आयुर्वेद हा शरीराला जुळवून असं काम करतो. आयुर्वेदाच्या औषधीने इतर पॅथीच्या औषधींना मदतच होते, की ते अजून चांगल्याने कामच करणार. किंवा इम्युनिटी वाढते, त्याच्यामुळे त्या मेडिसिन अजून छान काम करायला लागतात, त्यांना मदत होते. आणि जर असं असेलच तर आपण शक्यतो सांगतो, की तुम्ही थोड्या औषधींमध्ये गॅप द्या. म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही. तर या पद्धतीने वापरलं तर कुठल्याच असं काही आहे नाही, की तुम्ही तिन्ही पॅथी घेऊ शकत नाही किंवा असं काहीच नाही. तुम्ही सगळ्या औषधी करू शकता. प्रत्येकाचं आपले बलस्थान आहेत, प्रत्येकाचे आपले विकनेसही आहे. कोणाचा काही फायदा आहे, कोणाचा काही तोटा आहे. त्याला जर तुम्ही योग्य वैद्याकडे जाऊन प्रॉपर पद्धतीने त्याचं समजून जर दिलं, तर तुम्हाला कुठलेच इंटरॅक्शन, कुठलेच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे प्रॉपर कन्सल्टेशनने घेतलं तर ते घेता येतं असं प्रॉपर म्हणता येईल. कन्सल्टेशननीच हां. औषधी घ्याव्या. सर आणि अजून एक असा प्रश्न होता, की जसं आजकाल आपण बघतोय, की खूप इन्फ्लुएन्सर जे डॉक्टर नाहीये किंवा या फील्डचे पण नाहीये, ते पण आपल्या हेल्थवर, लाईफस्टाईलवर म्हणजे एक प्रकारचं ज्ञानच देत आहे सगळ्यांना. तर हे लोकांनी, कॉमन मॅन लोकांनी ओळखायचं कसं? की प्रत्यक्ष भेट देऊन. जर तो तसा असेल तर त्याचा ॲड्रेस मागावा, त्याला जाऊन Yes. भेटावं आणि त्याची डिग्री बघावी. कारण की सोशल मीडियावर तुम्ही असं नाही समजू शकत. वैद्य कोणी पण वर्ड वापरू शकतं, पण डिग्री आहे का BAMS, त्याच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आहे का, हे प्रत्यक्ष जाऊनच बघावं. कारण की आयुर्वेदामध्ये दर्शन, स्पर्शन, प्रश्न. बघावं, स्पर्श करावा, प्रश्न प्रश्न विचारा, मग तपासणी करावी. तर सोशल मीडियावर कधी ऐकून असं करू नये. म्हणजे जर तुम्हाला मेडिकेशन घ्यायचं असेल, तर प्रॉपर तो माणूस ज्याच्याकडून तुम्ही घेताय, ते खरंच आमच्या मेडिकल फील्डच्या बॅकग्राऊंडचा आहे का? किंवा त्याच्याकडे डिग्री आहे का? हे नक्की बघाल. तर आणि हा लोकांना नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे. तर मला असं म्हणायचं आहे, की सर 5 वर्षापासून मी तुम्हाला ओळखते. तर आज असं सोशली व्हायची तुम्हाला काय गरज पडतेय? म्हणजे बघा कसं आहे, की मी होत नाही सोशल मीडियावर खूप येत नाही किंवा असं काही करत नाही. त्याचं कारणच असं आहे, की आय एम नॉट दॅट मच सोशल. बट पेशंटचे प्रश्न बघता आणि त्यांचे कन्सर्न बघता जेव्हा ते मला प्रश्न विचारता, मला लक्षात आलं, की इन्फ्लुएन्सर आर बिंग डॉक्टर्स. येस. दॅट्स व्हाय डॉक्टर हॅव टू बी समवॉट इन्फ्लुएन्सर. म्हणजे आपल्याला थोड्या प्रमाणात जरी सांगायला पाहिजे. म्हणजे हो. आपण खरं नाही सांगणार तर आयुर्वेदाबद्दल कोण सांगेल? सो दॅट्स व्हाय आय एम नाऊ ऑन सोशल मीडिया. ओके.